का तर जवळ-जवळ 10 वर्ष मला हेल्थ छोटे-मोठेच प्रॉब्लेम होते, पण जगणं माझं असं हे झालं होतं. जगायला सुद्धा नको वाटायचं आणि फ्रेश तर मी कधीच राहत नव्हते, आनंदी तर नव्हतेच नव्हते. फक्त मी जगायचं मुलांसाठी किंवा आपली कर्तव्य आहे किंवा फॅमिलीसाठी म्हणून मी जगत होते. स्वतःसाठी मी अजिबात जगत नव्हते. का तर दररोजचा दिवस मी ढकलत होते. चला आजचा दिवस गेला तर उद्याचा कसा जाईल? म्हणजे सतत मी टेन्शनमध्ये असायचे. का तर मला पित्त, ॲसिडिटीचा खूप त्रास होता. दररोज उलटी झाली तर माझं पित्त कमी होत नव्हतं. त्या पित्ताचा इतका त्रास होता की ॲसिडिटीचा सुद्धा खूप प्रॉब्लेम होता. त्यामुळे मला मायग्रेनचा खूप त्रास चालू होता. इतका मायग्रेनचा त्रास व्हायचा की सकाळी उठले की डोक्याला घट्ट रुमाल बांधल्याशिवाय मला डोकं म्हणजे मान खाली करता येत नव्हती. डोळ्यातून असं पाणी यायचं आणि डोक्यातून असं झणकण अशा मुंग्या आल्यासारख्या व्हायच्या. आणि त्याच्यावरती मला सगळ्या गोष्टींसाठी पेन किलरच हे माझ्याकडे असायचं. प्रत्येक गोष्टीसाठी मला गोळ्या घ्याव्या लागायच्या. अक्षरशः फ्रिजमध्ये मी टॅब्लेट्सचा बॉक्स ठेवलेला होता. का तर कुठल्या वेळेला मला कुठली गोळी चालू लागेल हे मला माहीत नसायचं. आणि त्यातच मी चहाचा इंटेक खूप होत होता. जवळ-जवळ 10 ते 12 वेळा कप मी चहा पित होते दिवसातून. का तर मला वाटायचं की डोकं त्याच्यामुळे राहते, फ्रेश वाटते. पण त्यावेळी मी चुकीची होते. चहा हा विष घालत होते हे हेल्दी कम्युनिटीमध्ये आल्यानंतर मला समजलं. आणि त्याच्यातच इतका म्हणजे कॅल्शियमचा खूप कमी होती. त्याच्यामुळे हात-पाय माझे पूर्ण सुजायचे, पूर्ण बॉडी पेन व्हायची आणि 4-5 पायऱ्या जरी चढल्या तरी मला म्हणजे धाप लागायची आणि डोळ्यासमोर अंधारी यायची. अगदी म्हाताऱ्या माणसांसारखं माझं एवढ्या कमी वयात जीवन चालू होतं. का तर कुठल्या वस्तूचा आधार घेतल्याशिवाय मला बसता उठता येत नव्हतं. आणि तसं बघायला गेलं तर मला फक्त माझ्याकडे पर्याय काय होता, डॉक्टरांच्याकडे जाणं, औषध घेणं, सलाईन लावणं हेच मला कमीत कमी आठवड्यातून 3 वेळा सलाईन लावायला लागायची. इतके हेल्थ इश्यू मला चालू होते आणि त्याच्यामुळे काय झालं माझं पूर्ण बॉडी असे अंग फुलत गेलं आणि अंगातली इम्युनिटी पॉवर पूर्ण कमी झाली. त्यामुळे मला कुठलाही सीझन सहन होत नव्हता. थोडं जरी क्लायमेट चेंज झालं तर सर्दी, ताप, खोकला हे कायम चालू असायचं आणि ताप असा व्हायचा की त्याच्यामध्ये मला कामीण हा प्रकार व्हायचा. म्हणजे कुठलाच सीझन माझ्यासाठी सूट व्हायचा नाही आणि अक्षरशः मला असं वाटायचं की कमरेत सुद्धा मला वाकता येत नव्हतं. माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं, सिझर झालं होतं. त्यामुळे मला वाटायचं की हे सगळे त्रास त्याच्यामुळे होत आहेत. पण मी चुकीची होते. मला माहित नव्हतं की आपण आपलं खाणं-पिणं चुकीचं आहे किंवा आपल्याला काय खायला पाहिजे हेही मला माहित नव्हतं. ते मला इथं आल्यानंतर आपले जे सीनियर वेलनेस कोच दररोज वेगवेगळ्या पद्धतीची माहिती सांगतात, त्यातून मला माहित होत गेलं. आणि मेन म्हणजे बीटीसी हा प्लॅटफॉर्म मला मिळाला. का तर मला काहीच माहित नव्हतं आणि मी सॅलड वगैरे खात नव्हते. पण बीटीसीमध्ये जॉइन झाल्यानंतर मला कळालं की आपण पाणी किती पिलं पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे. इथं प्रॉपर पद्धतीने आपण काय खाल्लं पाहिजे इथं मला मिळालं आणि तसंच मला त्या स्वतःमध्ये मी इम्प्लिमेंट करत गेले. 2 वेळचं स्नॅकिंग, 2 वेळचं वर्कआउट, सगळं अगदी पाणी इंटेक, सॅलड वगैरे सगळं झाल्यामुळे अगदी माझ्या बॉडीमध्ये अमेझिंग बदल व्हायला लागले. आणि इथं कुठला मेडिक्लेम नाही की ह्या आजारावरती हे औषध मिळतं. पण हे सगळे दुखणी मी आले होते. पण माझा सुरुवातीला विश्वास नव्हता. खरंच तुम्ही माझ्यासारखी चूक करू नका. माझा वेलनेस कोचवरती अजिबात विश्वास नव्हता. का तर मी म्हणायचे की 10 वर्ष डॉक्टरांना जे जमलं नाही ते तुम्ही काय करणार? पण मी खरंच खूप चुकीचे होते आणि इथं आल्यानंतर त्यांनी काय केलं माझ्याकडून फक्त आपल्या शरीराला जे पाहिजे ते योग्य न्यूट्रिशन मला मिळालं. प्रॉपर पद्धतीने गाईडन्स केलं त्यांनी आणि हे एनर्जी ड्रिंक. कोणी घेतलेला आहे, कोणाचा फ्युअल चालू असेल. आपल्या व्हर्च्युअल क्लबची सुरुवात तर खूप अशा छान अशा एनर्जी ड्रिंकनं होते आणि हे घेतल्यानंतरच मला तिसऱ्या दिवशी माझ्या बॉडीमध्ये अमेझिंग बदल झाला आणि त्यावेळी मला वाटले की याच्यामध्ये काहीतरी जादू आहे. आणि बीटीसीमध्ये फॉलो केल्यानंतर बघा मला शो करत आहे. तर थँक तर खूप छान पद्धतीनं बदल होत गेला आणि बीटीसीमध्ये मी फॉलो केल्यामुळे 3 महिन्यामध्येच माझा 11 केजीचा फॅट लॉस झाला आणि त्याच्यासोबतच माझे सगळे दुखणे जवळ-जवळ मला वाटायचं सगळे आजार देवानी मलाच दिलेत का असं मला वाटायचं. ते सगळे कमी झाले आणि हेच गुड न्यूट्रिशन मी माझ्या घरातील सगळ्यांना दिलं. म्हणजे माझ्या मुलींनी आणि माझ्या मिस्टरांनी वेट गेन केलं आणि तसंच माझ्या सासू-सासऱ्यांनाही मी दिलं. सासऱ्यांची शुगर पूर्णपणे कमी झाली जे पूर्णपणे वाकून चालत होते. त्यांना मणक्याचा त्रास होता. आपल्या गुड न्यूट्रिशनमुळे तेही सरळ स्ट्रेट चालायला लागले. माहेरच्याने दिलं. बऱ्याच जणांना मी म्हणजे हेल्प करत गेले आणि आपणही तेच काम करायचंय. आपल्याला काय करायचं आशीर्वाद घ्यायचे आणि तसंच आता आपल्याला काय करायचंय पुढील इन्फॉर्मेशन तर घ्यायची आहे आणि मेन म्हणजे